नेरळ जवळील शेलूगाव परिसरातील बांदिवली येथील 39 वर्षीय महिलेने आपल्या विरुद्ध फिर्याद दिलेली असल्याने आरोपी असलेल्या 38 वर्षीय व्यक्तीने त्या महिलेला धडा शिकवण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपीला पोलीस ठाण्यात आणून बसवले असता बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने बाथरूममध्ये जाऊन सोबत आणलेले विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यानंतर नेरळ पोलिसांनी तात्काळ रुग्णाला उचलून नेरळ गावातील धन्वंतरी रुग्णालयात दाखल केले। यानंतर तेथे प्राथमिक उपचार करून विषप्राशन केलेल्या यादव याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला उल्हासनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र तेथे देखील प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने शेवटी मुंबई येथील सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले। यानंतर त्याची तब्येत सुधारल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बीटी धायगुडे यांनी फिर्याद दिली आहे। यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे अधिक तपास करत आहेत। कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार, कर्जत।